तर हे वाक्य आपण इंग्रजीत बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हीही बनवू शकता. पहा कसं. तर अगोदर या शब्दांना क्रमांक द्यायचे. बघा, या शब्दाला 1 क्रमांक, नंतर डायरेक्ट शेवटी जायचं. याला 2 क्रमांक आणि याला 3 क्रमांक, असे क्रमांक देऊन घ्यायचे. आता काय करायचं आहे, तर बघा आता इंग्रजीमध्ये लिहिताना 1 क्रमांक दिलेला आहे, मग हा शब्द 1 क्रमांकाला लिहायचा. हा म्हणजे हा साठी इंग्रजीमध्ये लिहायचा आहे धिस, THIS, धिस आहे. बघा 2 नंबर आहे म्हणून इज, धिस इज, आहे साठी इज. आणि पेनसाठी अ पेन. बघा धिस इज अ पेन. आता धिस कधी कधी वापरायचं, तर पहा, ज्यावेळेस हा किंवा ही किंवा हे आपल्याला असं म्हणायचं असेल तर आपल्याला धिस हा शब्द लिहायचा आहे. आता बघा, तुम्ही कमेंट करून सांगा बरं. आता बघा हा पंखा आहे. बघा, हे वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.